कोल्हापुरात पंचगंगा नदीने जवळपास धोक्याची पातळी गाठलेली आहे। सध्याच्या घडीला पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 42 फूट 8 इंच इतकी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। ज्यावेळी पंचगंगा नदी ही 43 फुटांवर पोहोचते त्यावेळी पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली असं आपण म्हणतो आणि धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ 4 इंच पाणी पातळी वाढल्यानंतर पंचगंगा ही धोक्याची पातळी गाठणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे। आंबेवाडी असेल त्याचबरोबर चिखली असेल इथल्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील काही सखल भागामध्ये पाणी येतं तिथल्या नागरिकांना देखील स्थलांतरित होण्याच्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। सुतारवाडा आहे, सुतारवाड्यातील जी काही 12 कुटुंब आहेत त्यांना महानगरपालिकेने स्थलांतरित केलेले आहे आणि त्यांची चित्रदुर्ग मठामध्ये व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर अनेक जे मार्ग आहेत ते देखील बंद झालेले आहेत। कोल्हापुरातून रत्नागिरीला जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती केरली या ठिकाणी पाणी आले त्यामुळे पर्यायी मार्गाचे या ठिकाणी अवलंब करावा असं देखील म्हटलेलं आहे आणि कोल्हापुरातून शियाकडे जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी देखील पाणी आलेलं आहे। त्या सगळ्याचा आढावा आहे तो जिल्हाधिकाऱ्यांनी काल रात्रभर आहे तो घेतलेला आहे आणि म्हणूनच नागरिकांना देखील आवाहन केलेलं आहे की प्रत्येक तासाला नद्यांच्या पाणी पातळीची अपडेट आहे ते जिल्हा प्रशासन देत राहील। जिल्हा प्रशासन ज्या सूचना देतं त्या सूचनांचं पालन करणं खूप गरजेचं आहे। दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरणाचे जे 5 स्वयंचलित दरवाजे उघडले होते ते आता जवळपास त्यातले 3 दरवाजे बंद झालेले आहेत। 2 दरवाजामधून विसर्ग आहे तो सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज हा ग्रीन अलर्ट आहे म्हणजे पाऊस नाही अशा पद्धतीचा अंदाज आहे तो हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।